SSC GD परीक्षा असू द्या, SSC CHSL, RRB NTPC, रेल्वेची कोणती परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये चतुर्थ प्रमाणपद म्हणजे फोर्थ प्रपोर्शनल याच्यावर प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, चतुर्थ प्रमाणपद याला इंग्लिशमध्ये फोर्थ प्रपोर्शनल म्हणतात. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? काय करायचं, याला आणि यांना ABC मानून टाकायचं. बघा आता समजा हे A आहे, हे B असणार, हे C असणार. आता चतुर्थ प्रमाणपद म्हणजे काय? BC भागिले A. लक्षात घ्या, BC भागिले A हे असतं चतुर्थ प्रमाणपद. ते किती दिलेलं आहे? ते दिलेलं आहे 448. बरोबर. आता BC, B काय आपण म्हणलंय? Bच आहे, Bच दिलेलं आहे इथे, म्हणजे B गुणिले C किती आहे? C आहे 7B. बघा इथे 7B भागिले A किती आहे? A म्हणजे पहिलंच पद आहे 25 बरोबर 448. एकदम पाहून घ्या, एकदम सिंपल आहे, लॉजिकने तुम्हाला येणार उत्तर. आता 7 ने मला भाग देता येईल. बघा इथे 7 एके 7, इथे 7 सकम 42, उरले 2 28, 7 चोक 28, 64. B गुणिले B किती उरलं? B चा वर्ग बरोबर 25 खाली आहे, तिकडे गेल्यावर अंशात जाईल, 64 गुणिले 25. आता मला B काढायचं आहे. B म्हणजे B चा वर्ग 64 गुणिले 25 आहे. B जर काढायचं असेल तर या दोघांचं वर्गमूळ घ्यावं लागेल की नाही? मला सांगा, 64चं वर्गमूळ किती आहे? ते आहे 8, आणि 25चं वर्गमूळ किती आहे? ते आहे 5. 8 पंचे किती येतात? 40. म्हणजे उत्तर आलं 40. तुम्हाला विचारलंय काय? बघा, B चे मूल्य किती? B चं मूल्य किती आलं? 40 आलं, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे फोर्थ प्रोपोर्शनल काढायचं असेल तर BC अपॉन A हे लक्षात ठेवा. आता याच पद्धतीने अजून एक प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.